हरिः ओं श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही भरतो तागेले चतुरंग सैन्य तागेले परिवार बंधू बांधव इष्टमित्र अमात्य पुरोहित जावन पुरे जना घेवन बाई सरतन गांवचे अयोध्या पट्टणाचे जन बाई सरल्यांची रामा आपोवन हाडच्याक म्हूण सांगून तशी पुरे खंय तर म्हळ्यार कैकेयी समीत बाई सरल्या सर्व जनय बाई सोरून ते एक वची वाट निसम केला तितली रथ अश्व तुरग सकडी गज सकडी पदाती सैन्य चतुरंग सैन्य म्हूण येतं पुराय त्यांनी रथहारी बाई सोर्नू चमकल्यांची श्रृंगीबेर पुराचे लग्गी त्यांनी गंगा तीराल्या इलींची ते श्रृंगीबेर पुरा लक्षी लग्गी येवन पावल्यांची तशी थंय आशिल्ल्या गंगा तीरारी येवन पावली तांणी लग्गी श्रृंगबेरपुरा म्हळ्यार गुहाले गांव गुहाल देश तशी तो रामालो मित्र जाला तो आतां गुहू तो तागेले बंधू बांधवांगेले उठोस तो थंय रायू तो सर्व जना काळसून चंद कोण पळयतरस थंय येवन तांणी पावलीच की त्या वेळार भरतू हांगाची आजी दिसा बिडार कोरया आजी विश्रांती घेवन पायी हे न्हंय दंटसुया म्हूण सांगता आनी कशीची गंगे लागीं येवन पावल्यात न्हय दशरथाक जलोदक दिता म्हूण सांगून तो सांगता आनी तागेले ताका सगळे जलोदकाचे सगळें काम करता तो पुराय जन तांकां जाय आशिल्ली तशी बिडार बांदून राबलेंची हांगा गंगा तीरार व्हड सैन्य येवन राबला गुहू तागेले पुरा दुखून पळयता कंडापटे व्हड सैन्य इथे येयल्यांची कोण आसच्या पुरो तागेले गुप्तचरा पेटयले कडेर ताका कळ्ळें अयोध्येचो भरतू येवन पावला म्हूण सांगून तेदना तो वैरी राबून जाल्यार तितले तर एक रुक्कारी तागेले गुडाचारा राबून पळयता कितले व्हड सैन्य कडेन ताका कळटा हें सैन्य भारी अपार सागरशेस कितली व्हड म्हूण आमकां खंडीत पळोवचें जायना म्हूण कडेरी आनी पळयत तो तागेले एक केंगान चाळ म्हळेले एक रुक्काचें चित्र तागेले रथांत आसा तो भरताल रथ म्हूण सांगून तशी ताका दिसतरस एकच वेळ भरताक कस दुर्बुद्ध येयल्या रामालेक युद्ध करून रामाक दिश मारून वचा म्हूण येवन आसच्या परो कशी रामाले सैनी ना न्हय मे आत आमी येदोरसिल्यार आमकां पुराय तो धरतकी मारतकी जब रामाक मारू वतकी कसं की आसूं का म्हाका मेगेल कर्तव्य कसं लागता हंतू म्हळ्यार रामाक हांव मेगेले प्रभू तो म्हळ्यार म्हाकाय राय तो इथे म्हळ्यार आमी सामंत दशरथाले तशें जावन राम म्हाका रायू इवय मित्रू इवय तशें ताका रक्षण करचें आमगेलें सुरवेचें काम म्हूण म्हणटा तशी तो सांगता तागेले बेस्त जनांक पुरे सुतूची न्हंयचे दडारी कितली दुरतय जाता तितली दुरतय पुराय जनान शस्त्रास्त्र घेवन राखून रबुका केदना भरताल सैन्य न्हंय दंटुचें येता तेन्ना तांगेले वयर आक्रमण कोरका आमगेले 85 नौकेस न्हय पुराय तूं बेस्त सैन्य राखून बैसो म्हूण म्हणटा भरताक रामाल विशय कसो अभिप्राय असो पळया आमी पळोवन येता तक चांग अभिप्राय आसा रामाल वयर मोगाना तो रामा पळोवचें वता म्हणजे ताका न्हय दंटू सोडचें नानांतलें ना म्हणून
कसले जावो आत्ता भरत आयला दिकून भरतूय अयोध्येचे रायू जाऊचे म्हणून रामान सांगिल्ले करे राय जावनासचे काही पुरो मिगल कर्तव्य आ प्रकार हाव तक्क कप्पकाणी कोरका ते मिगल कर्तव्य जल्या तगेले उल्लन पळयताना तो रामाक मारू येयला रामाल शत्रू जावन येयला म्हण जाल्यार ताका बाई बच्चा सोडच्या ना म्हण तशी लेखून तो गुहू तगेले बंधू बांधवांक घेवन सर्व कसलकी रानांत मेळचे उत्पत्ती काडुत्पत्ती म्हणटाची मोमू अन्यक दुसरेक फल हे ते पुरे कसल तांगेले एक आहार अस तांकां कसं रानांत मेळटा अरण्य संपत म्हणटा पळय ते पुरे ओट करून घेवन आयला येवन तो येवन सांगता असं निशाद रायो गुहू आयला म्हूण सांगून भरताक सांगका म्हण तेदन सुमंत्रू भरताले सांगता कसले जावो तो ह्या सगळीची अरण्यांत निग्रहानुग्रह दोन्ही काही समर्थ जावन सुचो ಸ್ವಲ್ಪ प्राय जालोलो जाल्यार तुगेले अण्णाल भारी व्हडलो मित्र तशें जावन हें निशादरायाक खंडीत राम लक्ष्मण खंयची रान वचूनश्च म्हणून म्हळ्यार कळटा तशें जावन तूं तागेल्याक संदर्शन करचें लायक म्हणटना सो वग्गी भरत सांगता वग्गी ताका पेटया म्हाका तागेले उरलो का पळय कडेरी गुहाकय संतोश जाता तो आयलो भरता पळोवच्याक तेदना तो सांगता पळय हें दंडकारण्य हें प्रदेश भारी सुक्षेम जावन सुचें कसले क्रूर मृग ना तूं हांगा राबका म्हणना तूं जय जाल्यार मिगेल दाशग्रहांत तूं राबू येत म्हूण तो सांगता आनी तुमकां पुराय सत्कार करचे खातीर इतले सकट घेवन येयलें आमी म्हूण म्हणटा तेदना भरत चंद करून तागेल्या उलयत कसं न्ही म्हूण म्हळ्यार मिगेल व्हड सैन्य गुहा तूं सत्कार करता म्हूण म्हळेलें म्हाका व्हड संतोश जाला आनी सांगता म्हाका हांव मिगेल अण्णा भेटू येयलो तो भारद्वाज आश्रमाक चमकला म्हणून म्हणलेलें कळ्ळी म्हाका तशें जावन हांव कशी भारद्वाज आश्रमाक वचचें हांगा चांग वाट खंयची म्हूण म्हणटना तो सांगता तुमी कसलेय हुस्को करचे नाका राया तुका रामा पळोवचें एक उद्देश चांग उद्देशान तूं भायर सरला म्हाकाय भारी संतोश राम मिगेल मित्र हांव आनी मिगेल बेस्त वीर तुगेल ओटू येताची मुखार मिगेले बेस्त वीर वताची मागशी आमी वचवेत जाल्यार एक म्हाका तूं सांगका कचिन्न दुष्टो व्रजसी रामस्य अक्लिष्टकर म्हणा तुगेले येद्द व्हडले इयम ते महती सेना शंकाम जनयती वमे तुका रामाल वयर कसले दुर्भावन ना न्हय इथे म्हळ्यार येद्द व्हड सैनी तूं घेवन येयला म्हाका संदेह येता वय न्हय म्हूण म्हणटना तो सांगता गुहा म्हाका राम मलगड अण्ण मात्र न्ही मिगेल अण्णा समान हांव केन्नाय रामाक अपाय करचें तसलें कश्टकाल म्हाका येवचें नाका हांव देवाले तेचें मागचें तसलें वायट बुद्धी म्हाका देवान दिवची नाका म्हूण सांगून हांव रामाक आप्पन हाडचे खातीर भायर सरला आनी रामाल बदलाक 14 वर्स वनवास हांव करता म्हूण सांगून आयला हांव म्हूण म्हणटना गुह सांगता कश्टकालांत तूं अरण्य आशिल्ल्या रामाक तूं आप्पन व्हरूंक प्रयत्न करला पळय हाजे निमती तुगेली कीर्ती सगळी जगत्यान तूं वाडटा म्हूण तो सांगता तशीची रात्र आशिल्लें फाल्ली जाल्लें तशी पुराय जन रामाले ध्यान करून न्हिदलेच काही भरतूय तशीची ताका दूर एक काडगीच्यो दिसता तशीची तागेले हृदयांतूय तसले काडगीच्योशी उज्जो रामाल उडगासान तशी ताका मस्त दुख्ख जतरस मागीर गुहाले सांगता तो हांव कसं की चांग बुद्दीन राम आपचे चमकला रामान मिगेल उत्तर ऐकून आयला पुरो म्हाका नाका हें राज्यभाराचें एक काम हें क्लिश्टकर जावन आशिल्लें काम मिगेल अण्ण रामूच हाका समर्थ म्हणून सांगतना त्या वेळाक तो गुहू भरता लागीं हांगा रामान राबतना कसकस विशय जालेले ते पुरय सांगता लक्ष्मणान कशी रात्री पाल्ली ताका रक्षण केलेलें तसल पुरय तो सांगता तशें हांवय लक्ष्मणान आनी हांव करून सगळे रात्री रामाक आनी सीतेक रक्षण केलेलें तांणी सुकार न्हिद वची म्हूण सांगून तशी लक्ष्मणाकय तशीची रामाल वयरी भारी प्रिती तशी लक्ष्मणूय सांगता आशिल्लो कसं म्हळ्यार हांव कसं जाल्यार रामाले सेव करच्याक रामाल वटू वचचें हांव म्हणून सांगता आशिल्लो तशी तितली प्रितीर तो लक्ष्मणूय तागे लोटो चमकला
रात्री पुरय अयोध्ये विशयो अयोध्ये दुखून रामा बाहेर गेलेल विषयो रामान आणि सीतेनं रान्नांतो हे कष्ट रपची विषयी त्या सांगून विलापन करतो रशिलो म्हणून सांगून तो सांगता. तशीची रात्री त्यांनी उलन उलन तर इंची निद्दलींची सकाळी म्हणताना तो मागीर तो ताणें गुहान सांगोस कशी आम रात्री तांकां हांगा न्हिदकारान सकाळी जाले कडले तांकां भागीरथी न्हंय दांठोवच्याक पेटयल्लें म्हणून न्ही सांगता. तशी लक्ष्मणाले विशयी सांगतना भरत रामाले ध्यानांत बुड्डून गेला तो तो लेखतकय लक्ष्मणाल एक भाग्य भाग्य हांव इतले मेगेल निमती जावन इतली कश्ट रामा जाल्ले म्हाका कितली अयोध्ये जन दुर्विचार आशिल्लीच की त्या वेळाक लक्ष्मण महाभाग्यवंत तशें पळय तो लेखतर आसतना फाल्ली जाल्ले थंय पुरे कौसल्या भरत आले म्हळ्यार आम्मा म्हळ्यार कैकेयी सुमित्रा पुराय जनेताची वो भारी रडतरस त्या वेळार गुहा लेगी तांणी पळय धांवन येतना कसं जालें म्हणटना गुहाले ताणें उलयले सकडी विशयो गुहान रामाले लक्ष्मणाले सीतेले विशयी सांगिले सकडी सांगता तो. तशी तांतूय गुहान सांगचें आसना हांव ताका मस्त रितीर उपचार केला अन्ना मुच्चा वचम भक्षाः फलानी विविधानी च हांव रामाक खावच्याक फल अन्न भक्ष सकड हांडिला जाल्यार ताणें दोळ्यान स्विकार केल्ले शिवाय क्षात्र धर्माचे विशयी उडकास करून तो जेवनी इत्याक म्हळ्यार तो म्हणालो आमी क्षत्रीय न्हय आमी विंगडान दिल्लेले जेवचे म्हूण ना आमी विंगडाक जेवच्या दिवचे म्हूण. तरी आमकां मुखार सुची काणी आयकतना राम भरद्वाजाल आश्रमाच्या मुखार थंय भरद्वाजान दिल्लेले आतिथ्य स्विकार केले शबरीन दिल्लेले फल खाल्ले मुखार मुखार या पळय जाता काणी क्षत्रियान कोणाले अन्न खावचें नज म्हूण म्हणलेले वई म्हूण जाल्यार रामान तांगेल पुरे कसल्याक खाल्ले म्हूण हांगा क्षत्रियान ब्राह्मणान निमगून याचन करून जेवयत जाल्यार क्षत्रियांक तें नज. तशी भरद्वाजान शबरीन सकड तांणी जावन दिल्लेले तशी हांगा गुहाक रामान निमगिनी. आतां आनी एक प्रश्न येता गुहा न्हय ताणें जेवन हाडून दिलेलें न्हय रामान निमगून हाडलेलें न्हय न्हू तशें जाल्यार रामानी ताका घेनी म्हूण सांगून. तशी रामू निजावन कसं न्ही म्हळ्यार भक्तान कसं प्रितीन दिल्यार देव स्विकार करता. थंय रामानय स्विकार केला दृश्टीनं स्विकार केला प्रत्यनुज्ञासीत म्हूण सांगला. थंय इत्याक अनेक क्षत्रिय धर्म म्हाका आड येता तुगेलें अन्न खावच्याक म्हूण कसलें सांगिल्लें म्हळ्यार ताणें एक प्रतिज्ञा केलेली खंय खंय वतना रानां वतना म्हणटना एक ताणें प्रतिज्ञा केलेली खंय थंय ऋषी मुनींक गेले कसलें तांणी दिल्लेलें आसा तें खावनूच वनवास करचें म्हूण कुश चिराजिन धरम फल मुलाशिनम च माम विद्दी म्हणून रामान गुहाकय सांगला. म्हणटना कसं प्रतिज्ञा केला तें पालन करचेची क्षत्रियाले एक विशेष जावन आशिल्लो धर्म न्हय. तशी गुहान दिल्लेलें अन्न तांणी शिजयिल्लें तें त्या खायनी नतल्यार ताणें फल न्ही हाडून न्हू तें खावेत आशिल्लें न्हय म्हूण म्हळ्यार रामान सुरवेक सांगोस लक्ष्मणाले गे हांव हांगा गंगा तीर आयला आजी म्हाका तीर्थोपवास म्हूण तीर्थोपवास म्हळ्यार ते गंगे उदक मात्र पिवन आसचें. खंय क्षेत्राचें मुखार तीर्थोपवास करका म्हण आसत ते ते क्षेत्राचें थंय ते न्हंयचें उदक मात्र पिवचें म्हूण. तशी हांगा थंय तीर्थोपवास करता म्हूण म्हणलेलें देखून गुहान हाडलेलें ताणें कसलें स्विकार करना जाल्यार भरद्वाज आश्रमांत तीर्थ कसलें ना आशिल्लें तें म्हळ्यार न्हंय गी कसलें ना थंय तीर्थोपवास कर न्ही थंय जावन अन्न दिल्लेलें आशिल्लें ताणें खाल्लें म्हूण. तशी हे पळय गुहान सांगतना आमकां इल्लें एक संशयाक निवारण हांत भितर सांगलां मध्वाचार्यान. तशी केन्नाय कशी म्हळ्यार क्षत्रियान दान दिवका प्रतिग्रहण करूनच. आतां गुहान अन्न दिल्यार तें प्रतिग्रहण केल्ल्या वरी जाता. तशी रामान निराकरण केल्लें म्हूण सांगून लेखूं येता आमी जाल्यार कसं न्हय म्हूण म्हळ्यार केन्नाय राजा अनुनीता म्हूण म्हणटात खंय तशी सर्वे अनुनीता म्हूण म्हणल्यार हांगा पुराय जनाकय समाधान करचे दृश्टीनची तशी जाल्ला म्हूण सांगून लेखूका म्हूण हांगा तो गुह सांगता तागेले ताणें तीर्थोपवास करता म्हळ्यार देखून
तीर्थ हाडून पिवनूची ताणें उपासा व्रत केल्लें लक्ष्मणानय तशी केल्लें तांणी तीग जनांनी संध्योपासन केल्लें तरी सीतेन संध्योपासन करता संध्यावंदन सीतेकय आशिल्लें म्हूण सांगून हांगाय कळटा आनी मुखारी हांगा रावणाले अशोकवनांत सीते नासतना तिणें संध्यावंदन केल्लें चिन्नें हाणें हनुमंतान पळयलें म्हूण सांगून येता म्हणटना संध्योपासन बायल मनशी करताची त्या दंद कोनूची म्हूण म्हणयत. तशी हांगा रामाक लक्ष्मणान चिदरबे हांतूळ तयार केल्ले रामू सीत न्हिदल नंतर लक्ष्मणान हांवें दोग जन करून तांकां केले हे पुराय विशय तो सांगता पळय त्या पुराय बरो तूं आयकता आनी रामाल्याक रामान न्हिदले ते इंगळार रूख पळय ताजी पंदा वता आनी आवसूंकय घेवन वता सांगता पळय हें नेलार खंय रामून रात्री फाल्ले न्हिदलो जागो म्हूण सांगून ते नेलाक पांय पडता म्हणटा कितले भाग्यवंताले कुलांत जन्म आयलो धीमंतू दशरथाल पुत्र जावन आशिल्लो रामा असल नेलार न्हिदोन ताणें रात्री फाल्ली केल्ले म्हूण म्हणटना म्हाका भारी दुख्ख दिसता. थंय अरमनेन तूं स्वर्ण मांचो ताजे वयर हमसतुलिका तल्प मागीर सुगंध घाल्लेले तसले चंदन अगरू हाजे सुगंध घाल्लेले तसले ते कूड तेगेले तसल कडेन न्हिदोचे आशिल्लो रामू हे रानांत तूं असल नेलार गट्टी नेलार न्हिदलो म्हूण म्हणल्यार जोर बेजार दिसता म्हाका रामान अशी कश्ट भोगलो न्हय म्हूण तांतूय विदेह राजस्य सुता सीता च प्रियदर्शना दयिता शयिता भूमौ स्नुषा दशरथस्य च विदेहरायाल धुव भारी प्रितीन ताणें कितले चंद करून पोशिला की चमकल्यार दुखता बैसल्यार दुखता म्हणलें म्हणगे तिका चंद करून पळयला कितें कितें विदेहरायान आजी ते चेडू रानांत मिगेल चेडू रानांत नेलार न्हिदलें म्हणल्यार ताका कितली दुख्ख जातलें म्हूण सांगून तो रडतकी आनी म्हणटकी हे रामान न्हिदलो जागो अशी बदी न्हिदोन आसच्या पुरो हे बदीन गून आसच्या पुरो तशी तागेलो आंग मात्र कसो जलकी धरबे हांतूळ घाल न्हिदल कुडले जलबे नेल पळय कितले फातरांनी जावन आस म्हणटना तागेलो आंग कितली दुखली की म्हूण सांगून आनी शीती कैंकी आभरण घालून न्हिदलेले दिसता थंय 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 भांगरा कुडके पळोवन आशिल्ले दिसता पळय आनी धरबेक तिगेले उतरिये म्हळ्यार तिणें घालेले शॉलाचे ते दार पुरे सिरकून आस रेशमेचे वस्त्र अण्ण घालून तो रानां वतना कृष्णाजीन न्हेसून चमकला म्हणून सांगला गुहान म्हणटना हे रेशमे वस्त्राचे दोर पुरे सीतेलेचे आसुका म्हूण सांगून सांगता तांतूय ती तपस्विनी जल्ली कितकी रामाल वटू मेळ न्हू मिगेल बामूण कसो करता तेंचे हांव करचें म्हूण संतोशार ती बाई न्हिदून आसच्या पुरो जाल्यार हांव वचीन मे मस्त क्रूरी जालो मिगेल खातीर जावन रामू बायलेक भावाक सकट घेवन रान्ना चमकलो असल कश्ट आशिल्ले वाटेर चमकून चमकलो हे गट्टी नेलार न्हिदलो हे पुराय तो सांगून दुख भोगतर आस मागीर सांगता लक्ष्मण धन्य न्हय आमा तो भाग्यशाली न्हय खंयच्या कश्टान तुवें रामा सोडून ना पळतो सीते तशीची धन्य जावन आशिल्ली ती रान्नाकय बामणाक घेवन चमकली हांगा ना ताज्या लेंच पुराय आम्मी इतका म्हळ्यार अयोध्येंत रामू ना नशी कोणाकय रक्षण नातला वरी जाला म्हाका रामू ना नशी अण्ण ना नशी म्हाका घरांत कसले संतोश ना आनी मात्र हांव तांणी रान्ना दुखून येवूतय तांगेल्या वरी जीवन करता हांगासलरी हांव खाली नेलारय न्हिदता दर्बे घालून आनी एक कसो म्हळ्यार नित्याची तांणी खाल्या वरी कंद मूल फल खाता आवय रेशमे वस्त्र न्हेसना आवय मात्या जट सुतवान ते तांणी न्हेशिल्ले कुशाजीन न्हेसता तशें पळय तो सांगता रामान ताकत सांगता हांव हें पुरें पालन करता अण्णा तूं आनी वचून वनवास पुरो तूं वचून अरमनेन तूं सूख भोगा हांव हें तुगेलें प्रतिज्ञा बद्द करता म्हूण सकडी सांगता म्हणटागेले इतले तो सांगतर आस जाल्यार ही लेखील तशी कसले जत्वे न्हय मनीस कसलकी सकट लेखता जाल्यार देवान लेखचे एक विंगड आसा म्हूण सांगून हांगा भरत रामाक रान्ना दुखून अरमने पिटोवचे हांव रान्ना राबचें तागेले बदला हांव वनवास करचें म्हूण सांगून लेखतर आस रामाल मन कशें आसा न्हय तशी ते दिसू गंगा तिरांतून न्हिदलेली की तांणी सकाळ उठान शत्रुघ्नाक सांगता वगी सैन्य तयार करून आम्ही वचा म्हूण सांगतर शत्रुघ्ना लागीं तशी शत्रुघ्न पुराय जन आप्पन हाडता
त्या वेळाक गुहू इथं येवन पावलो. तो म्हणालो तुम्ही सौक्यार आसात न्हय, रात्री सम न्हीद पडवे हे परी कुशलोपचार म्हण म्हणटाची. सर्व न्हिदोन उठायलीत न्हय आनी वचावे म्हूण सांगतना तो सांगतरस आम्ही सौख्य आशिल्लीची, सौख्यार न्हिदल्याची आनी वेळ करची नाका. आम्ही तुगेले नौकेरी तुगेले बेस्त पुराय नौकेर आमकां व्हरता काय न्हय, तशी पुराय जेन्नाक उरका ताणें आमकां बेगीन दणसोका म्हूण म्हणटना तो तागेले ज्ञाती बांधवाले वचून नौके घेवन येयाची. 550 नौके आशिल्ले, तशी 500 नौके घेवन येयाची म्हूण सांगून सांगता पुराय गटी मोठी नौके. ताजे वयरी थंय एक विशेश जावन आशिल्लें स्वस्तीक म्हणलेलें नौका भरता खातीर म्हूण सांगून गुहाची सोडता कशी रामाक दांटवान सोडली पळय तशी भरताकाय बैसून तोची सोडता म्हूण. तशी तांतो भरत शत्रुघ्न कौसल्य सुमित्रे सकडी राणयो बसलीची तांतो कैकेयी सकडी. हांगा पुरोहित वशिश्ट श्रेष्ठ जन मंत्र्यो ऋषिमुनी येयले तांणी आनेक नौकेर चडलींची. मागीर तांगेल मागशी भरत शत्रुघ्नाल नौके. ताजे नंतर विंगड विंगड नौकेर अयोध्ये देखून कसं वाहन घेवन येयल्यांची आनी कसं सकड सामान घेवन येयल्यांची ते पळय जाणसाई तरसाची. मागीर पुराय जन कितली जन येयली न्हय अयोध्येचे पुराय जनाक नौकेर दाणसाचे. तितली नौके तांणी व्हडोड नौके केला तांणी. तशी शब्द सकड कडीन कसने नौकेर बसचे तांगेले आयदन सामान दवरचे हेंची शब्द तरस. तशीची पुराय नौकेर चोवण केलो जन आनी नौके मेळना नतलरी म्हूण भिवन तेप्पार चडलींची. केलो जन पोवच्या गोत आशिल्ले जन पोवनू न्हय दांटवारीचे खंय भरत आमकां सोण वतकी म्हूण म्हळेलें हुस्को ताका. तशी तो मैत्र मुहूर्तांत वचून पावलींची म्हूण. मैत्र मुहूर्त म्हळ्यार सुर्योदय आदुकून रौद्र सार्प मैत्र अशी 15 मुहूर्त येताची. एक मुहूर्त म्हूण म्हळ्यार 24 निमिष म्हणटाना एक घडी जाल्यार 2 घडीक एक मुहूर्त जाता म्हळ्यार 48 लागी मुखाल घंटो एक मुहूर्त म्हळ्यार. तशी ते तिन्नीचे मुहूर्तांत म्हळ्यार सादारण सूर्योदय जावन 1 घंटो 40 निमिषांत भरताले सैन्य थंय गुहू तितले व्हड गंगा न्हंय तांणी दणसयली खंय कशी दणसना सुका पळय. तशी सोण त्या कडच्यान प्रयागवन म्हूण म्हणलें थंय भरत सैन्यांक तागेले जनांक पळय ते प्रयागवनांत अपास बिडार करायची. थंय आयचे दिसा हांगा राबचे भरद्वाजाल संदर्शन करचें म्हूण म्हणली ताणें. तशी तांणी पळय बिडार करून राबल्याची. हांगा भरद्वाजाल आश्रमाक भरत आनी विंगड ऋषिमुनी पुरे तागेले उठयले येताचे. भरद्वाजाल आश्रम लागी ಸ್ವಲ್ಪ दुरांतूचे आश्रमा लागी येतना आश्रमा दुखून थोडे दुरांतू तागेले सैन्य रथ सकड राबोन तो चमकून भरद्वाजाले वता. ताणें तशीची शस्त्रास्त्र त्याग केला, आभरण काडला, तो रेशमेचे मात्र वस्त्र नेसला. तो तशीच तो वशिश्टाले उट्टू भरद्वाजाले दर्शना खातीर येता. भरद्वाजू आसना दुखून उठयताची. शिष्यांक अर्घ्य हाडी पाद्य हाडयाचे म्हूण म्हणलें. वशिश्टांक नमस्कार केले, आलिंगन केले, भरतान केलेलें अभिवादन स्विकार केले. तशी मागीर कुशल समाचार नेमगुका रामा लागीं निमगिला, भरता लागीं निमगितात तांणी. तशी भरताले निमगिताची. तूं कसं खातीर हांगा येयलो? तुका राज्य मेळ्ळा न्हय. राज्य मेळ्ळी नंतर हेकडे कारण कसं न्हय म्हाका मना समाधान ना कसं म्हूण तूं सांग म्हूण म्हणटा. म्हळ्यार इत्याक म्हूण म्हळ्यार तो म्हणटा 14 वर्ष वनवास करी म्हूण सांगून तुगेले आम्मान सांगिल्लें ऐकून रायान रामाक आदेश दिला म्हूण हांव आयकलां. तशें आतां रामूय लक्ष्मणूय तुका कसले बाद जावचे नाका म्हूण तुगेल्या अम्मान सांगिल्लें तशी आयकून राना चमकल्याची. तांकां बाद दिवच्या कसले जो वचवे ताका दिसता भरताक गुहा न्हय त्यात निमगेले. आतां भरद्वाजय त्यात निमगिताची. तरी मेग्गेल वैरेक कितले वायट अभिप्राय येवन सुका. तो सांगता तुमी पूज्य महामुनी म्हणटा तुमकां तुमी अशी मेगेल वैर कसले लेखले म्हूण जाल्यार मागीर हांव कसल करचें. हांव मेगेल आत्मसाक्षी जावन सांगता रामाक कसले बाद दिवका म्हूण सांगून हांव वचची न्हय. मेगेल निमती रामाक कसले अपायना. तूं आमकां म्हाका कसले शिक्षा दिवेत तुगेले
मनांत असल्यार शिवाय अशी उतरान कोंकून शिक्षा दिवं नका म्हूण सांगता रस हांव नातिल्ले तेन्ना म्हगेलो आम्मान कसं कसं कितें कडेन कृत्य केला जाल्यार ताका पुराय हांव जबाबदार वेरुशी तीन केलेल्या कृत्याक हांव कशी जबाबदार जेवचें तीन ती केली कुशेशील प्रकार केला तिणें दशरथाक समीत ती ऐकनी म्हणले नंतर म्हाका हांव येवन जेतना इतली पुराय जावन जाल्ला हांव असल्या रिती ऐकत आशिल्ली की ना की म्हाका गोतना जाल्यार तिणें केल्ले कामाची चूक पळय ताका माफी निमगुच्याक आनी अयोध्येक गुन यो म्हण सांगचे खातीर हांव तागेले चरणारा विंदाक शरण येवचे खातीर चेश येयला तेश न्हू राया तूं म्हळ्यार भरद्वाजाले सांगता हे मने तुका आमगेलो रायो राम खंयच्या मुखाला म्हणून गोत्त आसला रे म्हाका सांगू येतवे तुमी म्हूण सांगून सांगता तेदना भरद्वाजाक भारी संतोश की ना भरता तूं रामाल वेरी इतली मोग दवरलेले पळोवन म्हाका भारी संतोश जाता अण्णाक सोदून अण्णा घेवन वच्चा तूं आयला म्हणटना तुका अण्ण खंयच म्हळ्यार विशय सांगू का माम तुगेलो अण्ण चित्रकूट पर्वतार वास करतरस तूं फाय थंय मस आजी एकू दीस तूं हांगा राब रात्री जातात वचून पावच्या जायना तुमकां रात्री थंय थंयच्यान तुमी पाय सकाळीं भायर सरायची म्हणटा आनी भरता लागीं तांणी सांगताच कसलें म्हळ्यार भरता मिगेली एक आशस तें तुवें इडेरसून दिवं का म्हूण सांगून कसं तें सांगताची म्हळ्यार चकार बुद्धीम च तदा तदाश्रमी निशा निवासाय नराधिपात्मज म्हळ्यार म्हाका एक आशस तुवें ती खंयची आशी म्हळ्यार आज एक दीस तुमी हांगा राबू का म्हळ्यार तूं तें मिगेल आश परिपूर्ण करून दिवं का म्हण खातीर भरत जायत म्हणटा तो भरद्वाज ऋषी अतिथी सत्कार करता तेदना तांकां कसं की जेवण आनी तयार करतना बरंच सांगता हांगा मेळचें कसं की सकाळ दिला न्हू तुमी पुरो वापस हे पुरे कसल्याक बाद हें तुका न्ही तुगेल सैन्याक तांणी बुकेन आसची तांकां दिवका वयना म्हूण सांगून आनी निमगे जाता न्ही तितली दूर सैन्य कसले राबयला तेदना हांव सांगता की तुमकां कसले आमगेली ती तोंदरे जातकी म्हूण तुमी लक्षान नाचे न्हू ताजे खातीर हांव सैन्य भायरी राबून आयलो म्हूण सांगून म्हणटकच त्या वेळार तो सांगता पळय अन्य कसं म्हळ्यार सैन्य म्हळ्यार सान न्ही तें अश्व सैन्य पदाती गज सैन्य हे पुरे ह्या सगळे भुंयचेर विस्तीर्ण आसूचे भुंयचेर भरल्यांची तशी आनी कसं न्ही म्हळ्यार तांकां आश्रम हाडचे तांत कितले की जन बुदी नातिले सकडस्ताची तांणी हे आश्रमांत उरले रूख वायट करचे की फल वायट करचे की उदक वायट करचे की कोरचानच तुमगेली हे कुटीर वायट कोरचानच मळकतीर तांकां सोणा एकलोच येयला त्या वेळा भरद्वाज सांगताची नाना कांय व्हडली सैन्याक घेवन हांगा यो म्हूण सांगून सांगताची बरं तूं सैन्याक भितर आपयता सैन्य सगळें येयला थंय त्या वेळार महर्शी तांणी शुद्धाचमन करून प्रोक्षण करून सगळी अग्निशाला म्हणटाची आनी अतिथी सत्कार कोरका न्हय तशें जावन विश्वकर्मा मंत्रान आपयताच की आनी तांणी सांगताची हांव विश्वकर्माक आपयला तुका तुगेल्या सैन्याक सकडी आतिथ्य दिवच्याक विश्वकर्मा म्हाका एक वेवस्था करून दिता म्हूण सांगून आनी आपयता खंय तांकां मात्र न्ही पळय भरद्वाजाल महिमा पळय तांणी सांगताची यम वरुण कुबेर लोकपालकांक आपयता इंद्रादी देवतेंक आपयता म्हूण मंत्र पुरस्सरण जावन तांकां आपयताचें आनी सांगताची भरताकय भरताल सैन्याक आतिथ्य दिवका म्हूण सांगून लेखला ताका जाय आशिल्ली सर्व वेवस्था कोरका म्हूण सर्व नदी अभिमानी देवते नेवका तांकां उदक जावकान आनी मैरे म्हळ्यार पानी तांणी पळय दिवका तें आनी मस्त न्हंय आसाची केलो जन इक्षुरस म्हळ्यार ಕೊಬ್ಬರೋಸು ते पुरे कोरका पळय पानसम द्राक्षम माधुकम कार्जूरम तालम ऐक्षवम मधुत्तम सैरम अरिष्टम मैरेयम नालिकेरम पूरೈ सांगतो तो समानानि विजानीयान मद्यान अनेकादशैव तु द्वादशं तु सुरामद्यं सर्वेषाम् अधमं स्मृतं निजावनो ತಂತು
ये एक श्लोक हांतू सांगता कसं म्हणारी इकर नमनेचे मध्य असं तई मैरेय म्हळेले मध्य दिवच्या सांगली नव्हता ताजे खातीर ये एक समीक्ष एक ताका समर्थन करून एक सांगला कसं न्ही म्हण म्हळ्यार पानस द्राक्ष मधुक कार्जुर ताल ऐक्षव मधुत सैर अरिष्ट मैर ಏ ನಾಲಿಕೆರೆಚ ಇಕ್ರ ನಮನೆ ಮಧ್ಯ ತಂತು अधमखंच म्हळ्यार सुरा म्हळेले मध्य म्हणस मागीर पणसा निमती पानस म्हळेले द्राक्षी निमती द्राक्ष म्हळेले मधुक म्हळेले फूल असके ताजेन माधुक खर्जुरा निमती खार्जूर मागीर इरोळाचे निमती ताल ಕೊಬ್ಬ दुदाचे ऐक्षव म्हळेले मागीर म्होवून मधुत म्हळेले मागीर एक अतिफल रुंबड म्हणटाचे आमी ताजेन सैर धयान अरिष्ट आनीक मिरिका म्हळेले झाडा जड्डा दुखून मैरेय नारला दुखून नालिकेरज अशी इकरा नमनेचे मध्य करताची ते ग्राह्य जाल्यार सुरा म्हळ्यार ते शितान केलेले म्हणटाची ताका आत आमगेले ग्राम्य भाशेर हेंड म्हूण म्हणटा पळय ते परी ते बाराच मध्य ते तिनी वर्णाचे कोण क्षत्रिय वैश्य शूद्र तांकां हे तिनी वर्णाच्या हे पान करूनच म्हणस तशी ಕೆಲವು ಯಾಗಂತೂ ಸುರಾ दिवचे म्हणस काय जाल्यार त्या परमळ ताचे एक वासाण आसा पळय तें मात्र घेवका जाता शिवाय ते घ्राणभक्ष म्हणून घेता पिवचे नज म्हूण सांगूनच तांतूय ब्राह्मणान खंयचे नमुनेचे पान पिवचे नज जाल्यार तांतूय सुरान पिलेले हें सुरा पान करूक नज म्हूण सांगून आस तशी मागीर तांणी सांगताची विश्वाबसू तांगेल तसले तागेल देव गंधर्वांक घेवन हांगा येवका म्हूण हांव आदेश करता आव्हान करता म्हणटाची ताका म्हळ्यार तांणी सर्व देवतेंक जावन ब्रह्मादी देवतेंक गेले सेव करचे तशी तांतू मनुष्य गंधर्व म्हणसाची तांणी देवतेंगेल सेव करता विश्वासो चित्ररथ तांणी असुरार वटू युद्ध करचे जाल्यार देवसेवक तांणी असले विंगड विंगड आसा हांगा तांकां कसले आपयले म्हळ्यार भरद्वाजांनी ते भरताले सैनीक आसत न्हू तांकां एक तांगेल एक नर्तन सकड करून मनोरंजन दिवची म्हूण सांगून तांकां पळय आपयले तशी तांणी कसं आनी कसं म्हणटाचे कुरुक्षेत्रांतू उत्तर कुरुंतू आशिल्ले चैत्र रथ म्हळ्यार कुबेराले कुरुक्षेत्र म्हळ्यार हें न्ही कसं न्ही युद्ध केलेले कुरुक्षेत्र न्ही उत्तर कुरू प्रदेश थंय दुखून चैत्र रथ म्हळ्यार कुबेराले उद्यानवनाची हांगा येवो म्हळ्यार पुरे हांकां थंय भरताल सैन्याक संतोश जावचा एक उद्यानवन येवो असले एक आलोचनेर थंय भरद्वाजान पुराय जना आव्हान केला आनी कसल जाता म्हळेले पैचे काणींत आमी पळोवया आजी संगील सर्वे परमात्माले गुरुंगेले मुख्य प्राणाले चरणारविंदाक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।